नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघा महावितरण जिल्हा न्यायालय जे काय आहे, त्यानंतर पोलीस भरती, कारागृह विभाग सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके तसेच अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाने कुत्र्याचे मांस खाणे व विकणे यावर बंदी घातली आहे? तर मित्रांनो, नुकतंच बघा दक्षिण कोरिया या ज्या देशाने कुत्र्याचं मांस खाणे आणि विकण्यावर बंदी घातलेली आहे मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ काय, आधी त्या देशामध्ये कुत्र्याचं मांस विकलं जात होतं आणि खाल्लंही जात होतं। ठीक आहे, लक्षात ठेवा कोणत्या देशाने बंदी घातली, दक्षिण कोरिया। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते राज्य सर्वात स्वच्छ राज्य ठरलेले आहे? तर मित्रांनो, अतिशय ट्रेंडिंग टॉपिक आहे। तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र, आपलं राज्य जे आहे महाराष्ट्र, ते स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये अव्वल स्थानी किंवा पहिल्या क्रमांकावर आहे। ठीक आहे, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो, छत्तीसगडचा तिसरा क्रमांक लागतो। ठीक आहे, टॉप 3 लक्षात ठेवायचे आहेत। लक्षात आलं? स्वच्छ सर्वेक्षण आपण सर्व प्रश्न आज उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत। बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते? आपण राज्य पाहिलं महाराष्ट्र, आता शहर कोणते आहे? तर बघा या ठिकाणी इंदोर व सुरत हे दोन शहर पहिल्या क्रमांकावर आहेत। दोन्ही शहर मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहेत। जर असा प्रश्न असेल फक्त इंदोर किंवा इंदोर व सुरत, तर बघा इंदोर व सुरत या पर्यायाला तुम्ही क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इंदोर व सुरत हे दोन्ही शहर पहिल्या क्रमांकावर आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, नवी मुंबई जी आपली तिसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या। ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकावर कोणतेही शहर नाही, डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे विशाखापट्टणम। ठीक आहे, लक्षात आलेलं आहे? तर मित्रांनो, इंदोर सलग कितव्यांदा भारतातील स्वच्छ शहर बनलेले आहे? बघा 7व्यांदा। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्टिक्युलरली। तर बघा 7व्यांदा स्वच्छ शहर म्हणून इंदोरची निवड झालेली आहे। ठीक आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न आहे बघा, जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारीला साजरा केला जातो। 10 जानेवारी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। 10 जानेवारीला दरवर्षी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो। ठीक आहे मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस आणि राष्ट्रीय हिंदी दिवस दोन्ही दिवस साजरे केले जातात। बघा 10 जानेवारीला जागतिक, तर 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो भारतात। दोन्ही प्रश्न वेगळे आहेत, कन्फ्यूज होऊ नका। जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी आणि राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर। ठीक आहे, तर मित्रांनो 24 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? मित्रांनो, प्रश्न पर्टिक्युलरली काय विचारला जाऊ शकतो, भारतातील पहिली हायजेनिक फूड स्ट्रीट कोणती? तर काय असणार आहे, प्रसादम आपण योग्य उत्तर निवडायचं आहे। ठीक आहे, आता ही हायजेनिक फूड स्ट्रीट जी पहिली आहे भारतातील प्रसादम, हिचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर बघा उज्जैन या ठिकाणी झालेलं आहे, मध्य प्रदेशला। मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नांची आपण शेवटी रिव्हिजन ठेवलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुमची जी काही उत्तरं आहेत ती पूर्णतः पाठ होऊन जातील। प्रश्न आहे बघा, सायट्रॅक्सचा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ 2023चा पुरस्कार कोणत्या विमानतळास मिळालेला आहे? तर मित्रांनो, सायट्रॅक्सचा जो विमानतळाचा पुरस्कार आहे, जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ 2023, तो बघा चांगी, सिंगापूरमधील चांगी या विमानतळास मिळालेला आहे। ठीक आहे, लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियात झालेल्या युनायटेड कप 2024चा विजेता संघ कोणता? तर मित्रांनो, या युनायटेड कप 2024चा विजेता संघ आहे बघा जर्मनी, पर्याय क्रमांक डी जर्मनी। ठीक आहे, आता उपविजेता विचारला तर बघा पोलंड, पोलंडला हरवून जर्मनी विजयी झालेला आहे। ठीक आहे, पोलंड लक्षात ठेवा, उपविजेता जर्मनी विजेता। आता मित्रांनो, प्रश्न पर्टिक्युलरली काय विचारला जातो, तर बघा युनायटेड कप 2024 कोणत्या देशात पार पडला? तर ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, भारतीय नौदलात सामील झालेला दृष्टी 10 स्टारलायनर हा स्वदेशी ड्रोन कोणी बनवला आहे? तर मित्रांनो, हा जो ड्रोन आहे तो बघा अदानी डिफेन्स या कंपनीने बनवलेला आहे। अदानी डिफेन्स। ठीक आहे, अदानी डिफेन्स या कंपनीने बनवलेला आहे, नौदलाला सोपवलेला आहे। मित्रांनो, नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल आर हरिकुमार। ठीक आहे,
द्वीपा आर्मर इंडिया या कंपनीने नुकतंच बघा जो काय आपला उग्रम रायफल लॉन्च केलेली आहे. काही अलीकडे झालेली घडामोड आहे. द्वीपा आर्मर आणि DRDOने मिळून कोणती रायफल लॉन्च केली आहे? असॉल्ट रायफल. तर उग्रम नावाची जी काही रायफल लॉन्च केलेली आहे ती बघा द्वीपा आर्मर आणि DRDOने मिळून केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न बघा, अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणीवर्गात मोडतात? तर अंडी घालणारे सस्तन प्राणी हे बघा प्रोटोथेरिया या गटामध्ये मोडतात. प्रोटोथेरिया या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, इंडोसल्फॉन हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? पोलीस भरतीला मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. तर बघा इंडोसल्फॉन हा जो हे जे उदाहरण आहे ते कीटकनाशकाचं उदाहरण आहे. अतिशय घातक असं कीटकनाशक आहे. तर मित्रांनो याच्यावर बघा 2011 मध्ये भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारला तर बघा 2011 हे वर्ष लक्षात ठेवा. यावर्षी याच्यावर भारतात बंदी घातलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, LPG मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? तर मित्रांनो LPG मध्ये बघा प्रोपेन व ब्युटेन हे घटक असतात. मित्रांनो ऑप्शनला जर प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन असलं तर ते योग्य उत्तर असणार आहे. 3 घटक असतात LPG मध्ये, प्रोपेन व ब्युटेन आणि आयसोब्युटेन. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे तिन्ही नावं प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन. त्यानंतर प्रश्न बघा, 1908 मध्ये मुंबईत सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. रमाबाई रानडे योग्य उत्तर असणार आहे. कधी केली? 1908 मध्ये केली. कुठे केली? मुंबईमध्ये केली. कशाची स्थापना केली? सेवा सदनची केली. ठीक आहे. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? बघा मित्रांनो प्रश्न घाईघाईत वाचून काही जण लगेच उत्तर देतात कळसुबाई. तर मित्रांनो सातपुडा पर्वतातील विचारलेला आहे, सह्याद्रीतील नाही. तर सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते बघा अस्तंभा हे आहे. ठीक आहे, अस्तंभा योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वतरांगेमधील. ठीक आहे, अस्तंभा. ओके, तर याची उंची काय मित्रांनो जर विचारलं तर बघा 1325 मीटर. 1325 मीटर याची उंची आहे. ठीक आहे, 1325 मीटर याची उंची आहे. तर मित्रांनो धूपगड जर भारतातील सातपुडा पर्वतातील विचारलं, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर आहे बघा धूपगड. ठीक आहे, धूपगड हे मध्य प्रदेशमधील शिखर आहे. याची उंची आहे बघा 1350 मीटर. 1350 मीटर. ठीक आहे, K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची आहे 8611 किलोमीटर. ठीक आहे, 8611 किलोमीटर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे, तर मित्रांनो कळसुबाई सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील, ज्याची उंची आहे 1646 मीटर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर मित्रांनो ऑपरेशन पोलो हे जे ऑपरेशन आहे बघा ते हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी राबवण्यात आलेले होते. मित्रांनो हा प्रश्न पडलेला आहे बघा, TCSने विचारलेला आहे, पोलीस भरतीने विचारलेला आहे की हैदराबाद हे संस्थान भारतात केव्हा विलीन करण्यात आले? तर मित्रांनो बघा ऑपरेशन पोलो नुसार बघा या ऑपरेशन नंतर बघा 17 सप्टेंबर 1948ला ही तारीख याद ठेवा मित्रांनो. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. पर्टिक्युलर प्रश्न विचारलेला आहे सेपरेट, तर याचं उत्तर लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. कशा अंतर्गत? तर ऑपरेशन पोलो हे राबवून. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय कोणते? पोलीस भरती 2023ला विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय जे आहे ते बघा गणेश वाचनालय. ठीक आहे, गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय आहे. परभणी या ठिकाणी आहे. ठीक आहे, परभणी. तर मित्रांनो सेम प्रश्न पोलीस भरतीला 2023लाच विचारला होता, फक्त मराठवाड्याच्या जागी मुंबईतील होतं. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय बघा एशियाटिक सोसायटी. नाव लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न परत रिपीट होऊ शकतात. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोठे झाली होती? तर मित्रांनो या ठिकाणी ढाका झाले, तर ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. ठीक आहे, ढाका या ठिकाणी. तर मित्रांनो आपण आता या प्रश्नांची पटकन रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे उत्तर तुम्हाला पूर्णतः पाठ होऊन जातील. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, इंदोर व सुरत. त्यानंतर प्रश्न आहे बघा जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, 10 जानेवारी. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिल्या हायजिनिक फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, उज्जैन, मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे सायट्रॅक्सचा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ 2023 पुरस्कार कोणत्या विमानतळास मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा चांगी, सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा ऑस्ट्रेलियात झालेल्या युनायटेड कप 2024चा विजेता संघ कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जर्मनी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतीय नौदलात सामील झालेला दृष्टी 10 स्टारलाइनर हा स्वदेशी ड्रोन कोणी बनवला आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, अदानी डिफेन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणीवर्गात मोडतात? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, प्रोटोथेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा इंडोसल्फॉन हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कीटकनाशक. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा LPG मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रोपेन व ब्युटेन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 1908 मध्ये मुंबईत सेवा सदनची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, रमाबाई रानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा अस्तंबा, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न आहे बघा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हैदराबाद. त्यानंतर प्रश्न आहे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गणेश वाचनालय. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोठे झाली होती? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, ढाका. तर मित्रांनो आता हे सर्व प्रश्न तुम्हाला पाठ झालेले असतील. याचा PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही याचा PDF डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.